खेळाची वृत्ती खेळाची भावना इथून तुम्ही बनवून ठेवायची, तर स्पोर्ट्समॅनशिप आपण दर्शवायची ती. तर आम्ही आग्रहाची विनंती करतोय. तर या मॅचला होते सुरुवात. आणखी एकदा आमच्या कमेंट्री बॉक्स मधून आम्ही दोन्ही संघांना देतोय शुभेच्छा. तर टॉसची अपडेट अशी होते की वाघोबा जांभूळपाडा संघाचे कॅप्टन त्यांनी जिंकला होता टॉस आणि त्यांनी सांगितलं आम्ही करणार गोलंदाजी. फलंदाजीचं आमंत्रण इथून श्री गणेश मोदलपाडा या संघाला. बॅटिंग करण्याकरता मैदान दरम्यान सलामीची जोडी दाखल झाली आहे. एका साईडला आपण प्रशांत गोवारी तसेच राकेश गोवारी ही सलामी जोडी मैदान दरम्यान दाखल झाली आहे. तर बॉलिंग मार्क वरती विकुल पाटील आपल्या बॉलिंग मार्क वरती सज्ज होतात. 5 ओव्हरची मॅच असेल. पहिली ओव्हर आपण कंपल्सरी पॉवर प्ले बघणार आणि त्याच्यानंतर थर्ड आणि जी सेकंड ओव्हर असेल त्याच्यामध्ये तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकता. जर तुम्ही नाही घेतलं तर ते 4th ओव्हरमध्ये ऑटोमॅटिकली ते लागू होईल. तर दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. ही मॅच स्टार्ट होते परफेक्ट 1:27 मॅच स्टार्ट होते. तर ऑफिशियल आपण देखील वेळेकडे मत द्या. विशाल नाईक सर आहेत मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आमिर सर आपण यांना बघतोय. तर चला प्लीज आग्रहाची विनंती करतोय विकुल पाटील मॅच स्टार्ट करा. टायमर आहे तुमच्याकरता. इथून 1 मिनिट देखील इथून वेस्ट झालाय. 1:28 ला मॅच चालू झाली. ऑफिशियल आपण दक्षता त्या टाइमकडे 1:28 मॅच चालू झाली आहे. दोन्ही संघांना आम्ही देतो लाख लाख शुभेच्छा. पहिला बॉल या मॅचचा. पहिला बॉल हवेमध्ये गेलाय. फटका फसलाय. फिल्डर पोहोचू शकला असता पण इथून स्टार्ट फार महत्वपूर्ण होता आणि इथून लेट स्टार्ट घेतल्या कारणास्तव इथून पहिल्या बॉल वरती सिंगल धाव जोडली गेली. तसेच सिंगलच्या मदतीने इथून प्रशांत गोवारी यांनी आपलं आणि संघाचं खातं खोललंय. तर आज आमच्या समोर कॉमेंट्री बॉक्स मध्ये वाघोबा ग्रुप जांभूळपाडा संघाचे राज आहेत. ते त्यांचे लकी चॅम्प आहेत. 12व्या खेळाडूच्या सातत्याने भूमिकेमध्ये असतात. तर राज हा देखील एक लक फॅक्टर आहे. नशीबवान आहात की तुम्हाला 12व्या मध्ये तरी संधी मिळते. ओव्हरचा पुढील बॉल इथून ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन चांगल्या प्रकारे इथून खेळली आहे. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता पण बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन इथून होत नाहीये. चांगल्या दर्जाचा बॉल इथून डिलिव्हर्ड केलाय. पहिले 2 बॉल चांगल्या प्रकारे आपण बघितलेत. तिसरा बॉल इथून शफल केला गेला. फायनल एक स्क्वेअर लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न पण बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन होत नाहीये. चांगल्या दर्जाचा इथून बॉल विकुल पाटील आपण यांच्या माध्यमातून बघतोय. सिंगल त्याच्यानंतर 2 बॅक टू बॅक डॉट. प्रशांत गोवारी आपण याचा विचार केला तर सिंगल धाव घेतली गेली. त्याच्यानंतर आपण बघितलं तर आपण बघतोय नॉन स्ट्राईक एंड वरती राकेश गोवारी 2 बॉल आतापर्यंत फेस केले पण खाता काही खोलू शकले नाहीयेत. ओव्हरचा पुढील बॉल उडवण्याचा प्रयत्न बॅटची कडा लागली होती. संपर्क झाला होता. इथे कॅच सुटलाय. इथून जीवनदान खूप मागणं ठरू शकेल. पहिली मॅच आम्हाला ती आठवते की पहिल्या मॅच मध्ये जीवनदान यश पाटील यांना मिळालं होतं आणि अक्षरशः पहिल्या मॅच मध्ये गोलंदाजांचा तो इथून गर्दन काळ म्हणून ठरला होता पण त्याने गोलंदाजांना कमबॅक करण्याची संधी दिली नाही. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा इथून विकेट किपर टाइम वरती हात क्लोज झाले नाही. तर त्या अनुषंगाने जीवनदान राकेश याला जीवनदान मिळाले पण राकेश इथून वारंवार प्रयत्न करतोय. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन होत नाहीये. आणखी एक चांगल्या दर्जाचा बॉल. 5 बॉलचा इथून खेळ संपलाय. धाव फलक फक्त आणि फक्त सिंगल. 2 सख्खे बंधू आपण बघतोय मैदान दरम्यान बॅटिंग करण्याकरता पण इथून प्रशांत आणि राकेश चांगली बॅटिंग करावं लागेल. राकेश आतापर्यंत शांत आहे पण त्याला इथून शांततेचा बांध तोडावा लागेल. डिफेन्स केलाय. सन्मान दिलाय आणि शेवटच्या बॉल वरती सिंगल घेऊन स्वतःकडे स्ट्राईक टेबल म्हणजे राकेश गोवारी. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेरीस धाव फलक फक्त आणि फक्त 2 धावा. तर इथून बघू शकताय तर महिला मंडळ आमचं आपण बघतोय. जेवणाची सोय तिथून केली गेली आहे. जर कोणाला काही पाहिजे असेल तर निश्चित स्वरूपामध्ये लेफ्ट साईडला तुम्ही जा आणि तिकडून जेवणाचा तुम्ही भरपूर आस्वाद घ्या. सर्व काय आहे तर फ्रेम मध्ये आपण खिमावाडा बघतोय. तर सर्व काय आहे तुमच्याकरता उपलब्ध. हे महिला मंडळ इथून आपण त्यांना राबताना बघतोय. त्यांच्या माध्यमातून सर्व काही तुम्हाला नाश्ता त्याच्यानंतर जेवणाची सोय देखील उपलब्ध करून दिली जाईल. तर निश्चित स्वरूपामध्ये तुम्ही जा आणि तिथे भेट द्या.
चला वेळेला मत होतं प्लीज जागराची विनंती करतोय आम्ही वारंवार विनंती करतोय. तर बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार होत आहेत मितेश. नितेश आणि मितेश दोन्ही सिमिलर वर्ड वाटतात पण खऱ्या अर्थाने उच्चार वेगळा तो मितेश आहे. तर मितेश बॉलिंग मार्क वरती इथून बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा दिला होता आमिर सर यांच्या माध्यमातून. बॅटिंग पॉवर प्ले इथून कशा प्रकारे इथून फायदा उचलला जाईल त्याच्यावरती आम्ही देखील नजर ठेवणार आहोत. मितेश बॉलिंग मार्क वरती. मितेशचा पहिला बॉल राकेश करता. हा बॉल हवेमध्ये गेलाय फटका फसलाय इथून बॉलच्या खाली फिल्डर चांगल्या पद्धतीचं ते कॅच टिपलाय आणि इथून स्वप्नीलने चांगल्या पद्धतीचं कॅच टिपलाय विकेट आणि माघारी परतावा लागेश राकेश गोवार याला. सहा बॉल फेस केले राकेश गोवार यांनी आणि 6 बॉल मध्ये फक्त आणि फक्त सिंगल. 2 आकड्यावरती इथून मोठा धक्का लागलाय. तर या स्पर्धेकरता आमचे स्पॉन्सर्स आमचे देणगीदार खऱ्या अर्थाने माऊली चषका करतात त्यांनी अफाट मेहनत घेतली जाते त्याचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. तर सर्वप्रथम आपण युट्यूबच्या माध्यमातून जे काही प्रेक्षेपण बघतोय ते आम्हाला स्पॉन्सर झालंय अमेरिका लँडिंग ग्रुप. तर त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. कार्तिकजी पाटील, प्रतीकजी पाटील, अश्विनजी गोंगे आणि त्यांच्या समवेत मानसजी नाईक, आशिषजी कुसगावकर त्यांचा देखील आभार व्यक्त करतो. यांच्या माध्यमातून आम्हाला युट्यूब स्पॉन्सर झालं त्यांचं देखील आम्ही हृदय चंदकरापासून आभार व्यक्त करतो. इथून दुसरा धाव घेण्याकरता प्रयत्न आहे आणि इथून 2 धावा सहज आणि सोप्या रूपाने कंप्लीट केल्या जात आहेत. धाव फलक वाढीला जाऊन पोहोचले 4 आकड्यावरती. तर आपण जी काही पाण्याची सोय बघतोय धनश्री एक्वा मिनरल वॉटर सेवा ती आम्हाला स्पॉन्सर झाली. सन्माननीय आदरणीय गजानन जयरामजी पाटील यांच्या माध्यमातून चंद्रकांत गजानन जी पाटील यांच्या माध्यमातून तर आम्ही त्यांचा देखील आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. इथे आणखी एक विकेट 4च्या आकड्यावरती दुसरा धक्का. थँक्यू सो मच. त्याच्यानंतर या स्पर्धेकरता 11,000 रुपयाचा आम्हाला पारितोषिक मिळाल्याबद्दल त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. सन्माननीय आदरणीय रमेशजी चव्हाण साहेब थँक्यू सो मच. सोहम एंटरप्राइजेसचे त्याचे प्रोपरेटर आहेत तर त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर सन्माननीय आदरणीय काशीनाथजी पाटील चंदन सार त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला 11,000 रुपयाचं कॅश प्राइज मिळालं. महाराष्ट्र ठाणे जिल्हा अध्यक्ष त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आणि त्यांच्या समवेत सन्माननीय आदरणीय प्रवीणजी पाटील पाटीचा पाडा त्यांच्या माध्यमातून देखील 10,000 रुपयाचा कॅश प्राइज आमच्या मंडळाकरता मिळाला त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. त्याच्यानंतर सन्माननीय आदरणीय हरीश्वरजी पाटील नारंगी त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला 6,000 रुपयाचा कॅश प्राइज मिळालं.
तर इथून चांगला फटका सजवला गेला. या षटकाराच्या मदतीने धावफलक वेगवान गतीने वाढले जाऊन पोहोचले ते 18-18 आकड्यावरती. तर आमचे जे स्पॉन्सर्स होते आम्ही त्यांच्यावरती नजर ठेवली होती. तर निश्चित स्वरूपामध्ये सन्माननीय आदरणीय दिलीपजी काशीनाथजी पाटील तलावपाडा यांच्या मदत देखील 10,000 रुपयाचा कॅश प्राइज आम्हाला मिळाला. त्याच्यानंतर सन्माननीय आदरणीय रमाकांतजी चौधरी फणसपाडा यांच्या मदत देखील आम्हाला 1,011 रुपयाचा कॅश प्राइज मिळाला. थँक्यू सो मच. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. त्यांच्या समवेत मोतीरामजी पाटील त्यांच्या माध्यमातून आम्हाला देखील 2715 रुपयाचा आम्हाला कॅश प्राइज मिळाला. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. दिनकर नानाजी पाटील त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला 1,000 रुपयाचा कॅश प्राइज मिळाला. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. सुरेशजी पाटील साहेब फणसपाडा त्यांच्यामध्ये देखील आम्हाला 15,000 रुपयाचा कॅश प्राइज मिळालं. आणि तसेच फोर्थ प्राइज देखील आहे ते त्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर झालंय. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. सन्माननीय आदरणीय गजानन कृष्णाजी पाटील तलावपाडा यांच्यामध्ये देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आम्हाला मिळाला. थँक्यू सो मच. पुरुषोत्तमजी दामोदरजी पाटील त्यांच्यामध्ये देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. त्याच्यानंतर नारायणजी लक्ष्मणजी पाटील तलावपाडा यांच्यामधून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. थँक्यू सो मच. त्याच्यानंतर सन्माननीय आदरणीय दीपक जी केशवजी राऊतजी तलावपाडा यांच्या माध्यमातून 1,111 कॅश प्राइज आम्हाला मिळाला. थँक्यू सो मच. सन्माननीय आदरणीय सदानंदजी पाटील साहेब तलावपाडा यांच्यामध्ये देखील 1,001 रुपये. आणि त्यांच्या समवेत सन्माननीय आदरणीय मनोजजी कमळाकरजी राऊत साहेब त्यांच्या मध्ये देखील 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आम्हाला मिळाला. त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. मैदानाच्या दिशेने जाऊयात. धावफलक 19 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 2 गडी इथून बाद झाले. रिटायर्ड हटच्या स्वरूपामध्ये आपण खेळाडूला मैदानाच्या बाहेर जाताना पहिले फलंदाजाला त्याच्यानंतर फलंदाजी करण्याकरता नवीन फलंदाज विशाल दांडेल आले. त्यानंतर तसेच आमचे कॅमेरामॅन प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर पूर्णपणे कॅप्चर केलं जात आहे. या गावामध्ये नवीन मंदिर बनवलं तर मूर्तीची स्थापना आहे. तर त्या अनुषंगाने इथून पूर्णपणे ते लाईव्हमध्ये कॅप्चर केलं जात आहे. अभिमानाची सन्मानाची गोष्ट आहे तर आपल्याकरता. आणि ते इथून अक्षरशः प्रत्येक मोमेंट इथून कॅप्चर करताना आपल्याला DBNची टीम पाहायला मिळते. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. प्रवीण पाटील आपण यांना बघतो. या लाईव्हमध्ये आपण एक क्षणचित्र पण कैद केले जात आहेत. तर आपण बघितलं तर सदानंदजी महाराजजी येणार आहेत. तर आपण बघितलं तर त्यांच्याकरता ही आपण दिंडी जाताना बघते. त्याच्यानंतर मैदानादरम्यान अप्रतिम दर्जाची मॅच बघतोय. 19 धावा फलकावरती शेवटचा बॉल शिल्लक आहे. समोरच्या क्षेत्रामध्ये उडवलाय पण मिस टाइम झालाय. बॉलच्या खाली फिल्डर येतोय. त्यांनी येथे केली आहे चुकी. कॅच सुटलाय. खराब फिल्डिंग हा कॅच होणं फार महत्त्वपूर्ण होतं. आणि कॅच सुटल्याचा समवेत इथून 2 धावा देखील इथून कंप्लीट केल्या जात आहेत. ओव्हरची ते होती समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीकडे जाऊ फलक 21-21 लॉस ऑफ 2 विकेट. शेवटच्या बॉलवरती बघा काय घडलंय. बॉल बराच वेळ हवेमध्ये होता. प्रशांतचा तो फटका इथून मिस टाइम आपण बघितला. त्याच्यानंतर फिल्डर होता जज केला होता पण हाताला स्पर्श लागला. त्याच्यानंतर बॉल बाउन्स झाला हातामध्ये आणि कॅच सुटला गेला. 3 ओव्हरचा खेळ संपला. धाव फलक 21. किसन पाटील आले बॉलिंग मार्कवरती. पहिला बॉल इथून चांगल्या प्रकारचा इथून डिलिव्हर केला जातोय. किसन पाटील पहिल्या बॉल इथून डॉटच्या स्वरूपामध्ये धावफलक 21 आकड्यावरती स्थिरावले. पण जशा अनुषंगाने इथून आमंत्रण मिळालं होतं बॅटिंग करण्याचं पण आतापर्यंत स्वीकारलं नाहीये. मोदलपाडा या संघाच्या माध्यमातून पण इथून निश्चित स्वरूपामध्ये वाघोबा ग्रुप जांभूळपाड्याचा संघ इथून चांगलं प्रदर्शन करतो. आपल्या टीम करता चांगलं प्रदर्शन आतापर्यंत राहिलंय. ओव्हरचा पुढील बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. परफेक्ट कनेक्शन इथून होत नाहीये. सिंगल धावी ते सहज आणि सोप्या रूपाने इथून कंप्लीट केले जाईल. या 1च्या मदतीने धावफलक वाढेल. जाऊन पोहोचेल 22 आकड्यावरती. तर फर्स्ट राऊंडमध्ये शेवटची मॅच असेल आय थिंक. पण त्याचा इथून टॉस करणार आहोत. 2 संघाचे कॅप्टन्स आपण ऐकत असाल तर आपण रेडी राहायचे टॉससाठी. बावीस धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणखी एकदा खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन होत नाहीये. तर वाघोबा खंदरपाडा त्यांच्या विपक्षामध्ये संघ असेल आई जीवदावणी कसराळी बी.
तर दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण रेडी राहायचे टॉससाठी. 3 बॉलचा खेळ संपला, आणखी 3 बॉल शिल्लक आहे. डेबियनच्या माध्यमातून चांगलं प्रदर्शन इथून आतापर्यंत होताना पाहायला मिळालंय. बॅकफूट वरती वेट करून चांगल्या प्रकारे खेळलाय. धाव घेण्याकरता प्रयत्न, इथून ही सिंगल धाव कंप्लीट होईल. धाव फलक वाढेल, लावून पोहोचेल 23-23. 4 बॉलचा खेळ संपला, आणखी शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. किसन पाटील आपण यांचा विचार केला तर 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्ची पडल्यात. विकेट पण मिळाली नाही, पण निश्चित स्वरूपामध्ये चांगलं प्रदर्शन, अप्रतिम दर्जाचं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. लो फुल टॉस, हा डीप होणारा बॉल, फसवा बॉल, फ्लायटेड डिलिव्हरी आणि इथून चांगल्या पद्धतीचा बॉल 22च्या स्वरूपामध्ये ही सिंगल धाव फलकावरती जोडली जाईल. 24-24 धावा शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल, आणखी एक चांगल्या पद्धतीचा बॉल. किसन पाटील या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. 6 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 22ची धाव होती, म्हणजे ती गोलंदाजाच्या खात्यामध्ये ऍड होणार नाही. तर 2च धावा इथून खर्ची पडली या ओव्हरमध्ये. तर 24 बॉलमध्ये आतापर्यंत म्हणलं तर 24 धावा, शेवटचे 6 बॉल शिल्लक आहे. त्या हाताळण्याकरता कुठला गोलंदाज येईल त्याच्यावरती देखील नजर राहील. हितेश आलाय बॉलिंग मार्कवरती. पहिले 4 ओव्हरचा विचार केला तर वाघोबा जांभूळपाडा संघाच्या दिशेने गेल्यात. आणखी एकदा 5वी ओव्हर देखील त्यांच्या दिशेने जाताना पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती इथून विकेट. प्रशांत गोवारी याला इथून माघारी परतावं लागेल. विकेट. वाघोबा खंदरपाडा संघाचे कॅप्टन तसेच आई जीवदावनी कसराळी बी संघाचे कॅप्टन आपण टॉस द्यायचे. ओव्हरचा पुढील बॉल इथून सोडून दिला जातोय पंचांच्या नजरेमध्ये. चांगल्या प्रकारचा बॉल आहे. तुम्ही जर ऑप्शन वरती येणार आणि त्याच्यानंतर वाईटची मागणी करणार तर अक्षरशः इथून खराब डिसिजन तुमच्या माध्यमातून मानलं जाईल. आणि ऑफिशियल पंच विशाल नाईक सर आपल्या जागेवरती तटस्थ आहेत, बिनधास्तपणे इथून उभे आहेत. त्यांना माहिती आहे की चांगल्या प्रकारचे इथून बॉल डिलिव्हर केला तर अक्षरशः इथून गोलंदाजाची प्रशंसा करणं फार महत्वपूर्ण आहे. ओव्हरचा पुढील बॉल ऑन साइडला फटका तर चांगला खेचला. बिटवीन द गॅप खेळाडू आहे त्याच्या मस्तकाला दस्तक. बॉल सीमा पार आलाय, दर्जेदार चौकार. अठ्ठावीस धावा दाखल करते. आणखी 3 बॉल शिल्लक आहेत. चांगला फटक्यातून सजवताना बघितलं. आणखी एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. मारा कम घसीटा ज्यादा. बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. धाव फलक 34. सुनील आलेत मैदान दरम्यान बॅटिंग करण्याकरता, पण अक्षरशः काय बॅटिंग केली आहे. 3 बॉल मध्ये 10 धावा आतापर्यंत त्याने जोडल्यात.
आणखी इथून बघा तो शेवटचे 2 बॉल शिल्लक आहे. धावफलक अशा जर परिस्थितीमध्ये जर वाढत राहिले तर डेफिनेटली इथून चांगला स्कोर उभा राहील. आणखी एकदा उडवण्याचा प्रयत्न, हा चांगल्या पद्धतीचा बॉल इथून डिलिव्हर केलाय. सोनार की एक लोहार की अंततः इथून कमबॅक होताना पाहायला मिळतो हितेशाचा. पहिल्या 2 बॉलवरती आक्रमण केलं गेलं. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 10 धावा जोडण्यामध्ये यश प्राप्त झाले सुनील यांना. 34 धावा धाव फलकावरती आहे. शेवटच्या बॉलवरती जर एक षटकार आला तर एक सन्मानजनक फायटिंग टोटल देखील आपल्याला पाहायला मिळेल स्कोर कार्डवरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. काय घडेल या बॉलवरती? ऑप्शनच्या बाहेरची लाईन, बॅटची कडा लागली आहे. फिल्डर आहे 30 सर्कलवरती. एक कंप्लीट, दुसरा करता प्रयत्न. इथे काय घडलंय? रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त होईल बनल्या जातील. त्या 35 धावा जिंकण्याकरता 36 धावसंख्येचं आव्हान असेल. 36 टार्गेट. तर दोन्ही संघांचे कॅप्टन्स तर वाघोबा खंदरपाडा, त्यांच्या विपक्षामध्ये आई जीवदावनी कसराळी. दोन्ही संघांचे कॅप्टन तुमच्याकरता शेवटचा कॉल आहे. हॅलो चेक. वाघोबा खंदरपाडा आणि त्याचबरोबर आई जीवदानी कसरली, चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस लिया. आदरणीय परेशजी पाटील आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेचे आयोजक, त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस लिया. तर पहिल्या इनिंगचा इथून खेळ संपला आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीअखेरीस आपण टार्गेटचा विचार केला तर इथून सेट केला जात आहे 35 धावसंख्येचं आव्हान आहे. या 35 धावा कशा अनुषंगाने चेस केल्या जातील त्याच्यावरती देखील नजर ठेवली जाईल. सलामीची जोडी इथून बॅटिंग करण्याकरता मैदान दरम्यान इन झाली आहे, दाखल झाली आहे. तर एका साईडला आपण स्ट्राईक एंडवरती सध्याच्या परिस्थितीमध्ये बॅटरला बघणार आहोत. स्ट्राईक इथून आतापर्यंत डिसाईड झाली नाहीये, पण त्याच्यानंतर होईल. दिनेश पाटील आपण यांना स्ट्राईक एंडवरती बघतो आणि नॉन स्ट्राईक एंडवरती विकुल पाटील. तर ही सलामी जोडी मैदान दरम्यान दाखल झाली आहे. तर त्यांच्या विपक्षामध्ये गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज राकेश गोवारी. बॅटिंग मध्ये फ्लॉप होते, पण इथून बॉलिंग मध्ये चांगलं प्रदर्शन करावं लागेल, कारण की आपल्याकडे लढण्याकरता जास्त धावा नाहीयेत. तर पहिल्या ओव्हर मध्ये इथून पूर्णपणे खेळ समजेल की कोणाच्या दिशेने जाणार आहे. 35 धावसंख्येचं आव्हान आहे, त्या कशा अनुषंगाने चेस होणार त्याच्यावरती देखील इथून नजर ठेवली जाईल ना. तर 36 धावसंख्येचं आव्हान आहे, माफ करा. पहिला बॉल इथून डिफेन्स केलाय, सन्मान दिलाय आणि निश्चित स्वरूपामध्ये जर खराब बॉल असेल तर त्याचा अपमान करा आणि चांगला बॉल असेल तर त्याचा सन्मान करा. हा क्रिकेटच्या परिभाषेमधील नियम क्रमांक 1 आहे. आणि जर तुम्ही चांगल्या बॉलचा जर सन्मान करणार तर निश्चित स्वरूपामध्ये येणारे खराब बॉल देखील तुमची वाट बघतायत. पहिल्या बॉलवरती तो डिफेन्स सन्मान, पहिल्या बॉलवरती संघाचा आणि वैयक्तिक खाता खोला जात आहे. दिनेश
यांच्या माध्यमातून विकुल पाटील करता देखील हा चांगल्या दर्जाचा बॉल आहे, त्याने देखील इथून सन्मान दिलाय. त्यांना माहिती की टार्गेट मोठा नाहीये, तर त्याच अनुषंगाने इथून चांगली सुरुवात आपल्या संघाकरता इथून मिळवून देणं फार महत्त्वपूर्ण असेल. जांभूळपाडा 20 संघ जर जिंकायचं असेल तर तुम्हाला 36 धावा धाव फलकावरती उभ्या कराव्या लागतील, कारण की शेवटच्या बॉलवरती 1+ विकेट आलं होतं, तर त्याच अनुषंगाने 36चं टार्गेट आहे. इथून हा फुल टॉस बॉल बिटवीन द गॅप, किसी को हिलने की जरूरत नाहीये, बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे इथे आलाय दर्जेदार चौकार. बॉल होता आणि त्याच्यावरती आक्रमण बिटवीन द गॅप बॉल निघून गेला आणि 4च्या साह्याने धाव फलकाला चालना दिली गेली. धाव फलक 6. दिनेश पाटीलच्या बॅटमधून हा चांगल्या दर्जाचा चौकार आलाय. दोन्ही संघांचा आपण विचार केला तर मातबर संघ आहेत, पण वाघोबा जांभूळपाडा संघ इथून सध्याच्या परिस्थितीमध्ये मजबूत स्थितीमध्ये आपण त्यांना बघतोय. युट्यूबच्या माध्यमातून देखील इथून चांगल्या कमेंट्स येतात, त्या देखील आम्ही ऑन स्क्रीन तुमच्याकरता शो करणार आहोत. जर तुमच्या चांगल्या कमेंट्स असतील तर युट्यूबच्या माध्यमातून ऑन स्क्रीन आम्ही त्या देखील शो करणार आहोत. चांगल्या दर्जाचं इथून कॅमेरा वर्क, चांगल्या दर्जाची आपण क्वालिटी देखील बघतोय. डीबीएनच्या माध्यमातून या गावामध्ये आपण बघितलं तर चांगल्या या स्पर्धा इथून सजवल्या जात आहेत. प्रेक्षकांच्या भेटी करता वारंवार येत आहेत. आपण या विभागाचा विचार केला तर तलावपाडा वैतरणा परिसरामधील आपण हा वसलेला एक गाव बघतोय. परफेक्ट इथून तुम्ही 1 किलोमीटर अंतरावरती गेला तर वैतरणा स्टेशन तुम्हाला मिळेल आणि त्याच्यानंतर अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये बसलेले गाव आहे. ओव्हरचा पुढील बॉल आणखी एकदा फुल टॉस आहे, त्याला इथून दिशा दिली. लॉंग ऑफचा खेळाडू बॉल पर्यंत पोहोचला गेला, बॉल फील्ड केलं गेलं, सिंगल धाव इथून धाव फलकावरती जोडली गेली. धाव फलक 7-7च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 7 म्हणजे महेंद्र सिंग धोनी यांचा जर्सी नंबर, थाला फॉर अ रिझनचा आपण आकडा हा बघतोय. स्कोर कार्ड 4 बॉलचा खेळ संपला, आणखी 2 बॉल शिल्लक आहेत. हाकूट टप्प्याचा बॉल होता, बेगीट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये. इथे चांगल्या पद्धतीचा इथे कास्ट टिपलाय, राकेशच्या खात्यामध्ये सफलता. विकुल पाटील बॅक टू द डगआउट. थँक्यू टीचर. सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण डीबीएनचा विचार केला तर आजच्या दिवसामध्ये 2 ठिकाणी लाईव्ह चालू आहे. घरच्या मैदानावरती त्यांची ती NCC ट्रॉफीची मॅच चालू आहे. त्याच्यानंतर उद्याच्या दिवसापासून 4 ठिकाणी डीबीएन लाईव्ह करणार आहे. तर मी वारंवार का डीबीएनचं नाव घेतोय, कारण की पूर्ण या महाराष्ट्रभरामध्ये हे नाव नव्हे तर ब्रँड बनत चाललंय. अप्रतिम दर्जाचा त्यांच्याकडे स्कोर कार्ड आहे, त्यांचं स्वतःचं. पर त्याच्यानंतर थीम्स आपण जे बघतोय अप्रतिम दर्जाचे त्यांच्या माध्यमातून त्या क्रिएट केल्या जात आहेत. त्याच्यानंतर चांगल्या प्रकारचं जे कॅमेरा वर्क आहे, कॅमेरा क्वालिटी देखील आहे. तर मैदानाच्या दिशेने जाऊयात. 5 बॉलचा खेळ संपलाय आणि 5 बॉलच्या समाप्तीअखेरीस जाऊ फलक 7च्या आकड्यावरती एकडीतून बाद झालाय आणि तो कॅमेरामॅन आमचे प्रवीण पाटील देखील कॅमेरामध्ये ते क्षणचित्र कैद करतात. वरती तो पक्षी उडतो त्याला देखील ते कैद करतात. आपण लाईव्हच्या माध्यमातून बघू शकतायत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथून बघितलं तर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन होत नाहीये. चांगल्या पद्धतीचा बॉल इथून डिलिव्हर्ड केलाय. ओव्हर नंबर इथून 1चा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीअखेरीस संघ जाऊन पोहोचलाय फक्त आणि फक्त 7. लॉस ऑफ 1 विकेट. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. बॅटिंग पॉवर प्लेचा इथून इशारा दिला जातोय. आमच्या या स्पर्धेकरता युट्यूबचा आम्हाला स्पॉन्सर झालाय अमेरिकन लँडिंग ग्रुप, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो.
तर तुम्हाला 36 धावा बनवायच्या होत्या. इथून करंट रन रेटचा विचार केला तर 7चा आहे आणि रिक्वायर्ड रन रेट असेल 7.25. चला स्पीडअप करा, वेळेला मत होत्या. दिनेश पाटील आहेत स्ट्राईक रेटवरती. त्यांचा आतापर्यंत 200चा स्ट्राईक रेट आपण बघितलाय. प्रशांत गोवारी आले बॉलिंग मार्कवरती. प्रशांतचा पहिला बॉल इथून चांगल्या पद्धतीचा इथून डिलिव्हर केला. लिव्ह करण्याचा प्रयत्न होता पण अक्षरशः इथून चांगल्या पद्धतीचा इथून बॉल डिलिव्हर केलाय. प्रशांत गोवारी पहिला बॉल सटीक ठिकाण्यावरती, राईट ऑन द टार्गेट. जर तुम्हाला 36 इथून डिफेंड करायच्या तर अशा अनुषंगाने इथून शॉट प्ले केला गेला नाही तर त्या अनुषंगाने इथून ही धाव मिळणार नाही. स्ट्राईक देखील रोटेट होणार नाही. तर इथून हा डॉट बॉल करार केला जाईल. 7 धावा धाव फलकावरती आहेत. एक गडी बाद झालाय. 1.1 षटकाचा आतापर्यंत खेळ पूर्ण झालाय. ओव्हरचा पुढील बॉल. इथून बॉल हवेमध्ये, फटका फसलाय. बॉलच्या खाली विकेट किपर दिनेश पाटील याला माघारी परतावा लागेल. प्रशांत गोवारीच्या खात्यामध्ये सफलता. विकेट. आता आमच्यात चषकाची होते व चर्चा वरती तालुक्यात आधी. माऊली चषक तला पडा फेमस आमचा, येऊन बघा की वैतरणामध्ये. माऊली चषक तला पडा फेमस आमचा, येऊन बघा की वैतरणामध्ये. माऊली चषक तला पडा फेमस आमचा, येऊन बघा की वैतरणामध्ये. माऊली चषक तला पडा फेमस आमचा, येऊन बघा की वैतरणामध्ये. संस्थापक डी.के. पाटील आमचा हाय खास, त्याच्या मनात क्रिकेटचा ध्यास. त्याच्या मनात क्रिकेटचा ध्यास, त्याच्या मनात क्रिकेटचा ध्यास. अध्यक्ष नरेश पाटील लई झकास. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. प्रशांतच्या खात्यामध्ये सफलता आली. त्याने एका बॅटरला शांत केलंय. ओव्हरचा पुढील बॉल. यावेळेस बघा यष्ट्यांचा वेध. यष्ट्या इथून उखडवल्यात अक्षरशः. स्टंप्स इथून बिखरवला गेलाय. अप्रतिम दर्जाचा बॉल. बॅक टू बॅक विकेट. हितेश काळे आला आणि हितेश काळे मैदानाच्या बाहेर गेला. प्रशांतने इथून आणखी एक गडी बाद केलाय. चापकाटा उडवला, त्यात मी झालंय पगार. चापकाटा उडवला, त्यात मी झालंय पगार. मला हरवायची बातच सोडला पाटील वाड्यावर येऊन बघा. मला हरवायची बातच सोडला पाटील वाड्यावर येऊन बघा. थँक्यू डीजे. अप्रतिम दर्जाचा हा बॉल होता आणि तितकेच चांगल्या पद्धतीचा ऍक्शन रिप्ले आपण बघितलाय. रिप्ले आणखी एकदा आपण बघूयात. डीबीएनच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचा तो बॉल होता. अक्षरशः इथून बघा कशा पद्धतीचा बॉल डिलिव्हर केला गेला. बॉल यॉर्कर लेनचा तो बॉल होता. डायरेक्टली पायांच्या मधून जो स्टंप्स होता ऑफ स्टंप त्याला इथून डायरेक्टली उखडवलं गेलं. चांगल्या दर्जाचा बॉल. बॅक टू बॅक विकेट इथून प्रशांत करता आल्यात आणि 2 त्याने बॅटर शांत केलेत. इथून प्रशांत कदाचित तिसरा देखील शांत करेल की काय. हॅट्रिक बॉल आहे त्याच्याकरता. या स्पर्धेमध्ये आपण अर्धशतक बघितलंय. चांगले इथून फटकेबाजी बघितली यश पाटील यांच्या माध्यमातून घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर. पण इथे बघा कशा अनुषंगाने इथून प्रशांत इथून आपल्या नावाची प्रशंसा करून घेईल की काय. कारण की हॅट्रिक बॉल वरती आलाय. हॅट्रिक बॉल आहे प्रशांत करता. 2 बॉलवरती 2 विकेट गेल्यात. तिसरी मिळेल का. हॅट्रिक बॉल प्रशांत गोवारी थांबलाय. कदाचित हॅट्रिक शोधाच्या प्रयत्नामध्ये आहे. भेटेल, प्रयत्न करावे लागतील. पण इथून नवीन बॅटर देखील बॅटिंग करण्याकरता मैदान दरम्यान इन झालाय, दाखल झालाय. स्वप्नील आपण त्याला बघतोय सध्याच्या परिस्थितीमध्ये स्ट्राईक एंड वरती. पण इथून अक्षरशः आतापर्यंत जर कोणी मन जिंकला असेल तर तो प्रशांत आहे. हॅट्रिक बॉल. इथून बॉल हवेमध्ये, त्याच्यावरती आक्रमण केलंय. हॅट्रिक सोडा. इथे हा षटकार बघा. मुकेश पाटील खास, रामा पाटील मुकेश पाटील खास. अरे डंका त्यांचा चहू बाजूला लागत नाही कोण नाती. अरे डंका त्यांचा चहू बाजूला लागत नाही कोण नाती. माऊली चषक तला पडा फेमस आमचा. थँक्यू डीजे. असं वाटलं होतं की प्रशांत गोवारीच्या चेहऱ्यावरती हास्य येईल पण कदाचित नैराश्य आलंय.
कारण की स्वप्नील पाटील आल्या आल्या त्याच्यावरती आघात केलाय, षटकार घेतला त्याच्या विपक्षामध्ये. कमबॅक करेल की काय प्रशांत की ते एकदा आणखी एकदा स्वप्नील पाटील हाबी राहील त्याच्यावरती. आणखी एकदा समोरच्या क्षेत्रामध्ये उडवण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे. आणखी एक सुपर हिट, डुपर हिट, मॅक्झिमम माऊली चषकाचा ब्रँडेड षटकार. सदानंद पाटील यज्ञेश्वर पाटील दादा दोघे आहेत लयच खंबीर, दोघे आहेत लय खंबीर. थँक्यू. आपण 12वा खेळाडू आपण विचार केला तर वाघोबा जांभूळपाडा संघाचा यश आहे. त्याचा आपण विचार केला तर अगोदर नाराज होता, पण त्याच्यानंतर आता त्याच्या चेहऱ्यावरती देखील तेज आलाय, स्मित हास्य आलाय. स्वप्नील पाटील 2 बॉल 2 षटकार. आणखी एकदा इथून विकेट करण्याचा प्रयत्न केला गेला. आय थिंक थाईस वरती बॉल लागला होता. ओव्हर नंबर इथून होईल 2ची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धाव फलक जाऊन पोहोचले ते 19च्या आकड्यावरती. 35 धावसंख्येचं 36 धावसंख्येचं आव्हान होतं आणि आतापर्यंत म्हणल्या जात आहे त्या 19 धावा जिंकण्याकरता आणखी 17 धावसंख्येची आवश्यकता असेल. कंपॅरिझन आपण करूयात, सर्वप्रथम पहिल्या इनिंगमध्ये होते त्या 12 धावा, त्याच्यानंतर 2 विकेट देखील गमावले होते. पण सेकंड इनिंगमध्ये आपण बघा वाघोबा जांभूळपाडा संघ 19 धावा बनवले, पण 3 विकेट त्यांच्या मागे देखील विकेट एक्स्ट्रा गमावली आहे. पण त्याच अनुषंगाने पण इथून असं वाटतं की फ्रंट फूटवरती आहे ते म्हणजे वाघोबा जांभूळपाडा संघ. येणारे बॉल शिल्लक असतील ते 18 आणि जिंकण्याकरता 17 धावसंख्येची आवश्यकता. जयेश पाटील स्ट्राईक एंड वरती असतील. बॉलिंग मार्क वरती आपण नवीन बॉलरचा विचार केला तर वैयक्तिक कोट्यामधील दुसरं षटक आणि संघाकरता तिसरं षटक राकेश गोवारे आलेत. राखीचा पहिला बॉल फुल टॉस होता, चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. दुसरा करता प्रयत्न, दुसऱ्याची ते होईल प्राप्ती. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. जिंकण्याकरता इथून 15ची आवश्यकता आहे 17 बॉलमध्ये. 17 बॉल शिल्लक, जिंकण्याकरता 15 धावसंख्येची आवश्यकता. इथून श्री गणेश आपण मोदलपाडा संघाचा विचार केला तर बॅकफूट वरती ढकेलला जातोय. वाघोबा जांभूळपाड्याचा हा संघ फ्रंट फूट वरती आलाय, कारण की इथून कमी धावा पाहिजेत. इथून हा पायावरती टाकण्याचा प्रयत्न, आणखी एकदा इथे सिंगल तर मिळेल, दुसऱ्या करता थोडाफार प्रयत्न पण मिळू शकणार नाही. जिंकण्याकरता आणखी 14ची आवश्यकता असेल. 16 बॉल शिल्लक, जिंकण्याकरता 14ची आवश्यकता. काय आवश्यकता जिंकण्याकरता. हा बघा मिडल स्टंप इथून उखडून पाडलाय, काय दर्जेदार बॉल इथून डिलिव्हर केलाय. राकेश गोवारी याने माघारी पाठवलंय स्वप्नील पाटील याला विकेट. एक नंबर दोघे शोभतात मित्र धुरंधर, दोघे शोभतात धुरंधर, मित्र शोभतात धुरंधर. दशरथ पाटील साथीदार त्यांचा झुकत नाही हो कधी. यो यो दशरथ पाटील साथीदार त्यांचा झुकत नाही हो कधी. माऊली चषक तला पडा फेमस आमचा, येऊन बघा की वैतरणामध्ये. माऊली चषक तला पडा फेमस आमचा, येऊन बघा की वैतरणामध्ये. माऊली चषक तला पडा फेमस आमचा, येऊन बघा की वैतरणामध्ये. थँक्यू डीजे. काय दर्जेदार इथून बॉल डिलिव्हर केलाय. अक्षरशः असं वाटलं होतं की मॅच वन साइड होईल. बॅटिंग करत असताना इथून वाघोबा जांभूळपाडा संघ सुरुवात तर चांगली झाली होती, पण इथून फिनिशची इथून आवश्यकता चांगल्या प्रकारे हवी असेल. इथून आपण जयेश पाटील यांना मैदान दरम्यान बघतोय, त्यांच्या साथीने इथून किसन पाटील आलेत बॅटिंग करण्याकरता. 15 बॉल शिल्लक, जिंकण्याकरता 14ची आवश्यकता आहे, पण इथून मॅच बनवली आहे. अक्षरशः ही मॅच बनवली आहे, गोलंदाजीच्या जोरावरती इथून मॅच बनवली आहे. राकेश पुढील बॉल आणखी एकदा इथून खेळून काढला जातोय. लॉंग ऑफ रिझन मध्ये खेळाडू आहे, एक कंप्लीट एकाने संतुष्ट व्हावं लागेल. एकाच्या व्यतिरिक्त दुसरं काही मिळणार नाही आहे आणि इथून थेंबे थेंबे देते तळे साचे. इथून सिंगल ही मॅच बनवण्याचा प्रयत्न आहे, पण इथून 2 ते 3 डॉट बॉल जर आले ना मित्रांनो तर ही मॅच पूर्णपणे पलटू शकेल. 14 बॉल मध्ये 13ची आवश्यकता आहे. जयेश पाटील ऑन स्ट्राईक.
जयेश करता बॉल इथून फुल टॉस बॉल आणि इथून 3 स्टंपच्या समोर सापडलाय आणि अचूक डिसिजन एकदम इझी डिसिजन विशाल नाईक सरान करता लेग बी 4च्या स्वरूपामध्ये माघारी परतावं लागेल जयेश पाटील बॅक टू द डगआउट. येऊन बघा की मैदानामध्ये ऍक्शन रिप्ले मध्ये बघा काय घडलं. हा बॉल डिलिव्हर केला गेला फुल टॉस पद्धतीचा बॉल डीप होणार आणि अक्षरशः 3 स्टंपच्या मिडल स्टंपच्या परफेक्ट मधोमधीतून सापडला गेला. इथून 3 स्टंपच्या परफेक्ट मध्ये सापडला गेला आणि त्याच्यानंतर पंचान करता इझी डिसिजन एलबीडब्ल्यूच्या स्वरूपामध्ये इथून गडी बाद झाला. इथून अर्धा संख्येतून बाद झालाय. इक्वेशन समीकरण पूर्णपणे बदललंय मित्रांनो, पूर्णपणे बदललंय. इथून 3 प्लेयर सबस्टिट्यूट घेतले जात आहेत. बॅटिंग साइड टीम वाघोबा जांभूळपाडा या संघाच्या माध्यमातून म्हणजे ही शेवटची विकेट आहे. याच्यानंतर अजून एक लास्ट विकेट याच्यानंतर बाकी आहे. तर इथून लास्ट विकेट असेल याच्यानंतर. तर इथून ओव्हरची होती समाप्ती. इथून बघा इक्वेशन समीकरण बघा. बॉल शिल्लक असतील तुमच्या हातामध्ये. इथून टोटली 36 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धाव फलकावरती आहेत त्या फक्त आणि फक्त 24 धावा जिंकण्याकरता 12 बॉल मध्ये 12ची आवश्यकता आहे. येणारे 12 बॉल शिल्लक जिंकण्याकरता बनवायच्या त्या 12 धावा या ग्राफिकच्या माध्यमातून बघा. इथून समीकरण आय थिंक सेम चाललंय पण इथून या 12 धावा कशा अनुषंगाने चेस केल्या जातील. आपण माऊली चषक 2025चा रणसंग्राम बघतोय. मॅच क्रमांक आपण 3 बघतोय. कंपॅरिझन आपण 2 संघांदरम्यान बघतोय. ह्या ग्राफिकच्या माध्यमातून तुम्ही समजून घ्या कशा अनुषंगाने पहिल्या इनिंग मध्ये धाव घेतली होती त्याच्यानंतर सेकंड इनिंग मध्ये देखील कशा अनुषंगाने धाव घेतली जाते. तर आपण ब्लू आणि ऑरेंज टीम मध्ये ही लढत बघतोय. ग्राफिकच्या माध्यमातून बघितलं जातंय सर्व काही तुम्हाला फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जातात डीबीएनच्या माध्यमातून. इथून गेम चेंजिंग ओव्हर ही महत्त्वपूर्ण असेल. इथून बघा ही मॅच जिंकेल बॅटिंग साइड टीम किंवा इथून फिल्डिंग साइड टीम या मॅच मध्ये कमबॅक करेल ही ती अतिशय महत्त्वपूर्ण ओव्हर आहे. सेकंड लास्ट ओव्हर 12 बॉल मध्ये 12ची आवश्यकता आहे आणि स्ट्राईक एंडवरती आपण हरेश्वर पाटील आपण यांना बघतोय कशा अनुषंगाने ते बॅटिंग करतील. त्यांच्या साथीने किसन पाटील देखील आहे ते देखील कशा अनुषंगाने बॅटिंग करतील त्यांच्यावरती नजर आहे. 12 बॉल मध्ये 12ची आवश्यकता आहे. पहिला बॉल इथून डिफेन्स केलाय सन्मान दिलाय. सिंगल धावे करता इंटरेस्टेड. सिंगल धावेची इथून प्राप्ती. सिंगल ही मॅच इथून क्लोज जात राहील तर त्याच्यानंतर शेवटची विकेट आहे. याच्यानंतर आणखी एक जी शेवटची विकेट बाकी आहे. अच्छा 2 विकेट बाकी आहेत की नॉन स्टॅकेंडचे बॅटर सांगतात की सर आणखी 2 विकेट बाकी आहेत आमच्याकडे आहेत. सबस्टिट्यूट फिल्डर त्यांनी 3 घेतले होते आय थिंक. अकरा मध्ये 11ची आवश्यकता आहे. विकेट करण्याचा प्रयत्न इथून बघा बॅट वेगवान गतीने तर फिरवली होती पण बॅट बॉल मध्ये कनेक्शन होत नाहीये. डॉट बॉल इथून आलाय. 10 बॉल शिल्लक जिंकण्याकरता 11-11ची आवश्यकता आहे. दहा बॉल मध्ये 11ची आवश्यकता आहे. आणखी एक चांगल्या पद्धतीचा बॉल. रनआउटची शक्यता आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती चांगला इथे थ्रो पाहिजे होता. सिंगल धाव इथे देखील प्राप्त होईल. इक्वेशन समीकरण प्रत्येक बॉल वरती बदलत चाललाय. 9 बॉल शिल्लक जिंकण्याकरता 10ची आवश्यकता आहे. खोलवट टप्प्याचा बॉल इथून बॅटची एज लागली होती पण जो स्लिपचा खेळाडू होता तिथे कुठलाही खेळाडू तैनात होता तर थर्ड मॅन वरती होता. शॉर्ट थर्ड मॅन वरती तो खेळाडू तैनात होता. 9 बॉल शिल्लक जिंकण्याकरता 10ची आवश्यकता आहे. इथून स्ट्राईक रोटेट होणं फार महत्वपूर्ण आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये 7 ते 8 धावा बनतात पण इथून या ओव्हर मध्ये देखील स्ट्राईक रोटेट करणं फार महत्वपूर्ण असेल. 26 चक्रावरती 5 गडी बाद झालेत. हरेश्वर पाटील ऑन स्ट्राईक. उडवला बॉल हवेमध्ये. आक्रमण तर केलंय. बॉलच्या खाली फिल्डर आहे त्याच्याकरता सोप्पा झेल. संपेल ते हरेश्वर पाटील यांचा खेळ. विकेट 26च्या आकड्यावरती 6वा गडी बाद.
Abhishek NSF जे समीकरण बघा बॉल शिल्लक आहे ते 8 आणि जिंकण्याकरता 10 धावसंख्येची आवश्यकता. ओव्हरचा पुढील बॉल आणखी एक चांगल्या पद्धतीचा बॉल डॉट बॉल इथे आलाय. 7 बॉल शिल्लक जिंकण्याकरता 10 धावसंख्येची आवश्यकता. जे मॅच इझिली हातामध्ये होऊ शकली असती ही मॅच जिंकू शकले असते पण अक्षरशः डॉट बॉल इथून या मॅच मधून पाठीमागे घेऊन गेले तर वाघोबा जांभूळपाडा या संघाला फ्रंट फूट वरती आला तो श्री गणेश मोदलपाड्याचा हा संघ. चांगलं प्रदर्शन. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन होत नाहीये. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता बनवायच्या त्या 10 धावा. 6-10 समीकरण ऐकूया डीजेला. थँक्यू डीजे. समीकरण इथून पूर्णपणे बदललंय. 6 बॉल मध्ये 10 धावसंख्येची आवश्यकता. पहिला बॉल आणि पहिला बॉल फुलटॉस पद्धतीचा होता. किसन पाटील चुकी घडली. फर्निचर इथे उद्ध्वस्त झालंय. आणखी एकदा दांडी उडवली जाते. विकेट. इथून बघा फुल टॉस बॉल वरती इथून क्लीन बोल्ड झालेत. अक्षरशः इथून फ्रीड बॉल जो फुल टॉस बॉल असतो त्याच्यावरती फ्रीड असते पण कदाचित तो बॉल बघा कशा अनुषंगाने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अक्षरशः खराब बॅटिंग. लास्ट विकेट आता आणि इथे हा बॉल बघा डायरेक्टली येऊन इथे लागला. इथून हाईट फॅक्ट करते त्या अनुषंगाने इथून विशाल नाईक सर इथून आपल्या जागेवरती तटस्थ उभे आहेत. चांगल्या डिसिजन आपल्याकरता ओळखले जात आहेत. 4 बॉल शिल्लक जिंकण्याकरता 10 ची आवश्यकता आहे. हाईट होती या बॉल मध्ये. चार धावाचं समीकरण आहे. इथून बॉल हवेमध्ये गेलाय. फटका फसला. इथून किती धावा घेण्याचा प्रयत्न केला जाईल. दुसऱ्या करता प्रयत्न आहे. हा ना मध्ये बराच टाइम वेस्ट झालाय. 3 बॉल शिल्लक जिंकण्याकरता 9 धावसंख्येची आवश्यकता. 3 मध्ये 9. इथे चांगला फटका सजवलाय. फिल्डर आहे
त्याच्या मस्तकाला दस्तक हितेश पाटीलच्या बॅट मधून आला इथे दर्जेदार षटकार. 2 बॉल शिल्लक जिंकण्याकरता 3 धावसंख्येची आवश्यकता. लास्ट विकेट आहे आणि 2 बॉल मध्ये 3 ची आवश्यकता आहे. रंग वाढला या मॅच मध्ये. खरा बॉल होता ओव्हर पिच बॉल बॅटीच्या खाली सरळ बॅट फिरली आणि बॉल सरळ प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये. डूबते को तिनके का सहारा या फिर उससे कुछ ज्यादा मारा है प्रवीण पाटील. मॅच बनली आहे. 2 बॉल शिल्लक 3 धावसंख्येची आवश्यकता. दोन बॉल मध्ये इथे 3 ची आवश्यकता. पण बॅटिंग अप्रोच कसा असेल हितेश पाटील असा त्याच्यावरती देखील आम्ही नजर ठेवतोय. इथून समोरच्या क्षेत्रामध्ये आणि खेळ खलास. षटकार. 3 बॉल मध्ये 9 ची आवश्यकता असताना हितेश पाटील यांनी बॅक टू बॅक 2 षटकार खेचत आपल्या संघाला इथून विजय प्राप्त करून दिलाय. वाघोबा जांभूळपाड्याचा संघ इथून विजय प्राप्त करतोय. अभिनंदन अँड व्हेरी हार्ड लक श्री गणेश मोदलपाडा संघ. आपण देखील चांगलं प्रदर्शन केलं पण अक्षरशः इथून सर्वांचं मन जिंकणारा फलंदाज हितेश पाटील. काय बॅटिंग केली. एकदा जोरदार टाळ्या होत्या खेळाडू करता. वेल बॅटिंग. थँक्यू विजेत. तर आम्ही वळतोय मॅन ऑफ द मॅच कडे. या मॅचचे हिरो ठरतायत हितेश पाटील. ज्याने की चांगली बॅटिंग केली आपल्या टीम करता. असं वाटलं होतं की गिव्हअप केलं होतं सर्वांनी पण त्याच्यानंतर मैदान दरम्यान 8व्या ते 9व्या नंबरला बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग त्याने केली आणि 2 षटकार खेचून आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला. तर हितेश पाटील ठरतायत मॅन ऑफ द मॅच.